नमस्कार, हे आहे बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। सर्वप्रथम आपणा सर्वांचं स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। रत्नागिरी शहरासाठी 12 कोटींचा निधी आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। रत्नागिरी शहरातील मांडवी जेटीचे सुशोभीकरण आणि दांडा फिशरीज ते नर्मदा जेटी या रस्त्याच्या कामासाठी मेरीटाईम बोर्डाकडून जवळपास 12 कोटी 50 लाखाचा निधी आमदार उदय सामंत यांनी मंजूर करून घेतला आहे। रत्नागिरी शहरात नगर परिषदेवर शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित विराजमान झाल्यानंतर केवळ 48 तासाच्या आत आमदार उदय सामंत यांनी 12 कोटी 50 लाखाचा निधी मंजूर करून आणल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती आमदार सामंत यांनी दिली। आणि मी जो शब्द दिला होता की काही तुमच्याच माध्यमातून आम्ही ऐकलं 2 वर्षात काय केलं शिवसेनेच्या आमदारांना, 2 वर्षात सोडा 48 तासात 12.5 कोटी रुपये दिले हे मी सांगितलं आणि त्याच्यानंतर तुमची एंट्री झाली। शहरातील मांडवी जेटीची पूर्णतः वाताहत लागली होती, त्यावर वेळोवेळी बेस्ट टीव्हीने आवाज उठवला होता। तसेच दांडा फिशरीज ते नर्मदा जेटी या रस्त्याची पूर्णतः दुरावस्था झाली होती। हा रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी राष्ट्रवादीने शासन प्रशासनाकडे मागणी केली होती। अखेर येथील दुरावस्था लक्षात घेऊन आमदार उदय सामंत यांनी या दोन्ही कामांसाठी 12 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला। लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं। आमदार उदय सामंत पालकमंत्री असताना हा निधी आला नाही, मात्र उशिरा का होईना आता आला आहे। हा तर म्हणे ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी है मेरे दोस्त। जनतेने 2.5 वर्षाचा चित्रपट पाहिलाय आणि ट्रेलर मात्र मागावून तरी देखील 12 कोटी 50 लाखाचा निधी हा विकासाला नक्कीच चालना देईल आणि हे कार्य कौतुकास्पद आहे म्हटल्यास वावगं ठरू नये। आजपर्यंत अनेक कामे मंजूर झाली असून मात्र होणाऱ्या कामाची गुणवत्ता चांगली राहील याकडे जनतेचं लक्ष असणे गरजेचं आहे। दरम्यान वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर आम्ही लगेचच परत येणार आहोत उर्वरित बातम्यांसहित। तुम्ही पाहत रहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। ताज्या घडामोडींचा अचूक वेध, एक नजर सत्यावर। शुभकार्य ठरलंय खरं, पण सध्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी म्हणजे प्रॉब्लेमच। अहो हो ना, कार्य म्हटलं की दागिने हवेतच, म्हणून आम्ही नक्षत्रमधून फॉर्मिंग दागिन्यांची खरेदी केली। दागिने तर छान मिळालेच, शिवाय एक छान सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळालं। 3000च्या खरेदीवर ही सुंदर ठुशी मिळाली। मग मीही निर्णय घेतला, नक्षत्रमध्ये फॉर्मिंग ज्वेलरी खरेदी करायला जायचा। नक्षत्रमध्ये 1 ग्रॅम सोन्याच्या फॉर्मिंग मधल्या नवीन डिझाईन्सच्या बांगड्या, समारंभात शोभेल असं लॉंग मंगळसूत्र आणि एक छानसा फॅन्सी नेकलेस खरेदी केला आणि 5,500च्या खरेदीवर एक सुंदर येवल्याची सेमी पैठणी गिफ्ट मिळाली। लग्न सराई निमित्त नक्षत्राची बंपर ऑफर, 5,500 रुपयाच्या खरेदीवर येवल्याची सेमी पैठणी फ्री मिळवा। 3,000 रुपयांच्या खरेदीवर सुंदर कोल्हापुरी ठुशी फ्री मिळवा। नक्षत्रमधील खरेदी म्हणजे शुभमंगल खरेदी। नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी। तर या होत्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। परमहंस स्वामी स्वरूपानंदांचा 114वा जन्मोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न। रत्नागिरी तहसीलदारांची विना परवाना चिरे वाहतुकीवर कारवाई। रत्नागिरी शहरातील मांडवी जेटी आणि नर्मदा जेटीच्या रस्त्यासाठी 12 कोटीचा निधी आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती। आणि भाटे समुद्रकिनारी इंडियन कोस्ट गार्डच्या 2 हॉवरक्राफ्ट बोटी दाखल। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। भेटूया पुढच्या बातमीपत्रात। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र। नमस्कार।